आंबा, ज्याचा वासच घेतल्याबरोबर आपल्याला खूप छान वाटतं असं असलेलं एक फळ. आंब्याच्या बाबतीमध्ये मिर्झा गालिबची एक गोष्ट गुलजार साहेबांनी सांगितलेली आहे, ती मुद्दाम तुम्हाला सांगतो. मिर्झा गालिबला म्हणे प्रचंड प्रमाणामध्ये आंबे आवडायचे, आणि एकदा असाच तो आंबा खात बसलेले असताना त्यांचा एक कोणतरी मित्र तिथे आला ज्याला आंबे बिलकुल आवडायचे नाही. त्याने बघितलं मिर्झा आंबे खात बसलेले आहेत, त्यांना ते म्हणाले, गालिब आम खा रहे हो? म्हणाले, हा मुले बिलकुल पसंत आहे. त्याने तो हिसकावून घेतला आंबा हातातून त्याच्या आणि दूर भिरकावून दिला. तो नेमका जाऊन पडला एका गाढवाच्या पायाशी. त्या गाढवाने आंबा हुंगला आणि त्यानंतर आपल्या पायानेच बाजूला सरकून टाकला. त्याच्यावर तो मित्र हसला आणि म्हणाला, देखा गालिब, गधे को भी आम पसंद नहीं है. त्याच्यावर गालिब हसले आणि त्याला म्हणाले, गधे को भी नहीं, गधे को ही आम पसंद नहीं होते. आंबा आवडत नाही असा माणूस सापडणं विरळाच. आत्ताला माझ्या हातामध्ये जो आंबा होता तो गोव्याचा मानकुराद आंबा, पण त्या व्यतिरिक्त हापूस, नीलम, केशर, लंगडा, पायरी, रायवळ, तोतापुरी वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे आपल्याला या सीझनमध्ये विशेषतः दिसतात. सीझनल फ्रूट म्हणजे ऋतुद्भव फल असल्यामुळे आंब्याचं सेवन या काळामध्ये आवर्जून करावं अशा पद्धतीचं हे फळ आहे. आता हे जे फळ आहे याचे काही आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत का? तर अगदी 100% आहेत. आणि ते फायदे काय आहेत हेच आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य परीक्षित शेवडे आणि आयुर्वेद टिप्सच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आंब्याबद्दल बोलत असताना सगळ्यात सुरुवातीला आपल्याला विचार करावा लागेल तो कैरीचा. कैरी पन्ह या स्वरूपामध्ये, लोणच्या स्वरूपामध्ये आपल्याला खूप आवडते. पण एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की आयुर्वेदाने असं सांगितलंय की कैरी ही तिन्ही दोष वाढवते, किंवा त्याचं जास्त सेवन केल्यावरती गळ्याचे वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात, घसा बसू शकतो, आणि त्यामुळे कैरीचा वापर हा कमीत कमी प्रमाणामध्ये करणं हे हितावह आहे. मग आंबा पिकल्यावरती त्याचे काय गुणधर्म असतात? तर या बाबतीमध्ये भावप्रकाश नावाचा जो आयुर्वेदाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन आलेली आहेत. भावप्रकाशात असं वर्णन आलंय की हा आंबा पिकला की तो गोड चवीचा असतो, वृक्ष असतो म्हणजे शुक्र धातू वाढवणारा असतो, शरीराला बळ देणारा असतो, आपल्या शरीराचीच नाही तर मनाची सुद्धा सुख शांती आणणारा असतो. किती बरं वाटतं आपल्याला आंबा खाल्ल्यानंतर. ते जे मानसिक समाधान असतं ते याच फळामुळे बहुतेक वेळेला आपल्याला मिळत असतं, म्हणून कदाचित हे वर्णन आलं असावं. याच्याशिवाय हा आंबा जो आहे हा वर्णी आहे, म्हणजे त्वचेचं जे आपल्या रंगरूप आहे ते उजळवणं, त्वचा चांगली ठेवणं याच्याकरता आंबा अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो. आधुनिक विज्ञानाच्या, आधुनिक आहारशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ही गोष्ट खरी आहे बरं का. पिकलेला आंबा हा स्निग्ध आहे, शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करत असतो, रुची उत्पन्न करत असतो, आपल्याला वेगवेगळे पदार्थ खावेत असं वाटतं. आमरस साधारणपणे बरोबर असेल ना की आपण 1-2 पोळ्या जास्त खात असतो, हा आपला नेहमीचा अनुभव असेल. याशिवाय हा आंबा जो आहे तो वात कमी करतो, पित्त वाढवत नाही आणि कफ काही प्रमाणामध्ये वाढवतो. कफ वाढवतो तो शरीराला चांगलं ठेवण्याकरता बरं का. कफाची फाजील वाढ हा आंबा करत असतो. याशिवाय हा जो झाडपिका आंबा असतो, म्हणजे झाडावरती आंबा ज्यावेळेला पिकलेला असतो त्यावेळेला ह्या आंब्यामध्ये आंबट गोड अशी चव आढळत असते, आणि हा आंबट चव जी असते ना त्याच्यामुळे तो थोड्याफार प्रमाणामध्ये पित्त वाढवतो असं भावप्रकाशात सांगितलेलं आहे. याच्याशिवाय पचायला थोडासा जड असतो आणि वात कमी करतो. मात्र झाडावरून काढलाय आणि त्यानंतर मग अडी घालून पिकवलेला अशा पद्धतीचा जो आंबा आहे, अर्थात इथे कुठल्याही ऍसिडचा किंवा अन्य रसायनांचा वापर आपल्याला अपेक्षित नाही, ही गोष्ट महत्वाची. असा जो आंबा आहे तो मात्र त्याच्यामध्ये हा आम्लरस कमी होतो, आंबटपणा कमी होतो आणि त्याचा गोडवा वाढत जातो. थोडक्यात त्याच्यातल्या ऍसिड्स ही कमी झालेली असतात आणि शुगर ही तुलनेमध्ये वाढलेली असते. या गोष्टीमुळे हा जो आंबा आहे हा चवीला गोड जास्त प्रमाणामध्ये असतो. हा आंबा ज्यावेळेला आपण चोखून खातो त्यावेळेला तो पचायला सोपा आहे. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचे असलेले मुद्दे. जेव्हा आंबा आपण चोखून खातोय त्यावेळेला पचायला हलका आहे. हा आंबा जो आहे तो चविष्ट आहे, चव वाढवणारा, रुची उत्पन्न करणारा आहे, विशेषतः शुक्र धातू वाढवणारा आहे, वीर्य वाढवणारा आहे आणि सहज पचणारा, लवकर पचणारा अशा पद्धतीचा आहे. मात्र याच आंब्याचा रस जेव्हा आपण काढतो, आमरस जेव्हा काढला जातो तेव्हा आमरस मात्र पचायला जड असलेला होतो. हा कफ वाढवतोय, ब्रुह्मण आहे म्हणजे शरीरामध्ये चांगल्या पद्धतीचं बळ निर्माण करण्याकरता उपयुक्त आहे. पण त्याच बरोबरीने सर याचा अर्थ आपल्याला कोठा साफ होण्याकरता मदत करणारा अशा प्रकारचा आहे. वास्तविक पाहता कुठलीही फळं ही
चावून खाणं, चोखून खाणं अशा पद्धतीने जास्त उपयुक्त असतं. त्याचे रस खाऊच नयेत सहसा असं आयुर्वेद सांगतो. आणि त्यानुसार आमरसाच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच गोष्ट काही अंशी खरी आहे. याच आंब्याच्या जर का फोडी करून आपण खाल्ल्या तर त्याचे काय गुणधर्म बदलतात? तर आंब्याच्या फोडी करून खात असताना त्या पचायला जड असतात, त्या देखील रुची उत्पन्न करणाऱ्या असतात, पण त्या तुलनेमध्ये उशिरा पचतात. हा आंबा ज्या वेळेला दुधाबरोबर मिश्रित केला जातो, पुन्हा एक महत्वाचा मुद्दा, कारण आयुर्वेद दूध आणि फळ हा संयोग निषिद्ध मानतो, त्याला विरुद्धाहार असं म्हटलं जातं. पण ह्याला एकमेव सन्माननीय अपवाद जो आहे तो आंब्याचा आहे भावप्रकाशानुसार. हा आंबा ज्या वेळेला दुधाबरोबर मिश्रित केला जातो, थोडक्यात मँगो मिल्कशेक ज्या वेळेला केला जातो, त्यावेळेला मात्र हा मँगो मिल्कशेक हा आपल्याला बळ देणार आहे, वात आणि पित्त ह्या दोन्हींना कमी करणारा आहे, त्वचेचा वर्ण चांगला ठेवणार आहे, त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवणार आहे, पचायला थोडासा जड आहे आणि वीर्य वाढवणार आहे. भावप्रकाश असं सांगतोय की या पद्धतीने जर का आंबा घेतला तर तो जास्त उपयुक्तच ठरणार आहे. आणि म्हणून सध्याच्या काळामध्ये सीझनमध्ये अशा पद्धतीने आंबा घ्यायला काहीच हरकत नाहीये. किंबहुना ज्यांचं वजन कमी आहे, वजन भरत नाहीये अशी तक्रार ज्यांची सतत आहे, त्यांनी अशा पद्धतीने जर आंबा घेतला तर त्याचा लाभ जास्त चांगल्या पद्धतीने दिसून येईल. सोबत आपल्याला व्यायाम करणं फक्त आवश्यक असेल. आता कित्येक जण आंबा असं म्हणल्यावरती अगदी आडवा हात मारून खातात आंबा, मग पोटामध्ये काहीतरी तक्रारी चालू होतात, पोट खुटखुटायला लागतं, क्वचित कधीतरी पोट बिघडतं, जुलाब होतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय करायचं? अगदी साधा सोपा उपाय, एक कपभर पाणी उकळत ठेवा, उकळायला लागलं की त्याच्यामध्ये एक चिमूटभर सुंठ घाला आणि त्यानंतर मग गॅस बंद करा आणि वरती झाकण ठेवून द्या. अशा पद्धतीचं जे पाणी असेल ह्याला शुंठी सिद्ध जल असं आपल्याला म्हणता येईल. हे जे पाणी आहे हे आंब्याचं जे अजीर्ण झालेलं असतं त्याच्यावरती विशेषत्वाने उपयोगी आहे असं भावप्रकाशाने सांगितलंय. एरवी आमरस खात असतानाही काळजी घ्या की त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ घालून घेतलीत आणि तूप घालून घेतलं तर तो बाधणार नाही. आता कित्येक जण प्रश्न विचारतात की मधुमेहींनी आंबा खावा का? महत्वाचा प्रश्न आहे. आजकाल कित्येक आहार तज्ञ असं सांगायला लागलेले आहेत की मधुमेहींनी आंबा खाल्ला तरी देखील चालेल. एक वैद्य म्हणून माझं असं मत आहे, अनुभवाद्वारे आणि ग्रंथांच्या अभ्यासाद्वारे एवढीच गोष्ट लक्षात येते की जर आयुर्वेदीय चिकित्सा एकीकडे चालू असेल तर मधुमेहींनी आंबा त्यांच्या वैद्याच्या सल्ल्याने जर का खाल्ला तर त्याला फारशी अडचण येत नाही, मात्र तो प्रमाणामध्ये असणं अपेक्षित आहे. आता हे प्रमाण कसं ठरवायचं? तर हे आपल्या प्रत्येकाच्या कोठ्यानुसार ठरवायचंय किंवा आपल्या वैद्यांनी या बाबतीमध्ये परीक्षा करून आपल्याला सांगायचंय. आंबा या सीझनमध्ये येणारं फळ आहे, मनसोक्त खा, त्याची मजा लुटा, त्याच्या आरोग्याचे लाभही पुरेपूर आहेत, त्याचाही आवर्जून फायदा घ्या. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून पर्यायाने आयुर्वेद पोहोचवण्याकरता आमच्या कार्यामध्ये हातभार लावा. नेहमीप्रमाणेच आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या मनात काही जर शंका असतील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा. आपापल्या आरोग्याची काळजी घ्या आणि हा मँगो सीझन एन्जॉय करा. धन्यवाद.